नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्याचे स्वरूप आणि विशेष या प्रकरणातला शेवटचा घटक, त्याचं नाव आहे पाश्चात्य किंवा इंग्रजी किंवा आधुनिक काव्यलक्षणे। या शेवटच्या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे। पाहता पाहता जवळपास 15 दिवसापासून आपण या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। आज आपण शेवटच्या या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण सुरुवात केलेली आहे। प्रकरण संपलेलं नाही, हा शेवटचा घटक आहे। आणि म्हणून आज बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न कधी बऱ्याच वेळेस या घटकावर प्रश्न पडलेला आहे। कारण तुम्ही शेवटच्या वर्षाचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि म्हणून तुम्हाला अधूनमधून विद्यापीठी परीक्षा ही कशा पद्धतीने पार पाडते आणि कशा पद्धतीने प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात याची तुम्हाला माहिती असावी, म्हणून अशा पद्धतीची माहिती तुम्हाला अधूनमधून सूचित करावी लागते। कधी कधी पौवर्त्यांनी सांगितलेली काव्यलक्षणे त्यावर प्रश्न येतो आणि कधी पाश्चात्यांनी सांगितलेली काव्यलक्षणे यावर प्रश्न येतो। पौवर्त्यांनी सांगितलेली काव्यलक्षणामध्ये संस्कृत काव्याच्या आधारे तो प्रश्न तुम्हाला सोडवावा लागतो। 10 मार्काचा प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येतो। 3 पेज तुम्हाला लिहावं लागणार आहे। त्यामुळे मी ज्या काही व्याख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या व्याख्यांचं तुम्हाला PDF पाठवलेलं आहे ग्रुपवर। त्या PDFची प्रिंट काढा, लिहून घ्या, व्याख्या पाठ करा, समजून घ्या। मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे, या प्रकारला शेवटचा घटक आहे तो पौरात्य, म्हणजे भारतीय, त्याला भारतीय सुद्धा म्हणतात, ऐतदेशीय सुद्धा म्हणतात। हे पाश्चात्य म्हणजे दुसऱ्या देशातल्या अभ्यासकाने काव्यलक्षणाचा विचार या प्रकारामध्ये मांडलेला आहे। पर्यायी नावं मी समोर नोंदवलेली आहे। पाश्चात्य काव्यलक्षण, त्याला इंग्रजी काव्यलक्षण म्हणतात, त्याला आधुनिक काव्यलक्षणे असे म्हणतात। मुलांनो, ज्या पद्धतीने पौवर्त्यांनी काव्यलक्षणाचा विचार मांडलेला आहे त्याच पद्धतीने पाश्चात्याने सुद्धा काव्यलक्षणाचा विचार मांडलेला आहे। आणि पाश्चात्याने काव्यलक्षणाचा विचार कसा मांडलेला आहे आणि पौवर्त्यांनी काव्यलक्षणाचा विचार कसा मांडलेला आहे याचा आपल्याला सांगोपांग विचार करावा लागणार आहे आणि तुलना सुद्धा करावी लागणार आहे। भारतीय अभ्यासक, भारतीय मीमांसक, संस्कृत अभ्यासक, पौरात्य किंवा ऐतदेशीय अभ्यासकांनी काव्यलक्षणाचा विचार कसा मांडलेला आहे आणि त्यांनी कोणकोणती तत्व मांडलेली आहेत, कोणकोणते निकष साहित्याचे, वाङ्मयाचे आहेत म्हणून सांगितलेले आहेत, आणि पाश्चात्यांनी कोणकोणते निकष मांडलेले आहेत, आपल्याला याचाही विचार करावा लागणार आहे। कधी त्या घटकावर प्रश्न येतो, कधी या घटकावर प्रश्न येतो मुलांनो, आणि कधी साहित्याचे स्वरूप यावर प्रश्न येतो मुलांनो। साहित्य म्हणजे काय ते सांगून साहित्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा। या प्रकारामध्ये 3च घटक महत्त्वाचे आहेत। साहित्य म्हणजे काय ते सांगून साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा, हा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे पौवर्त्यांची काव्यलक्षणे सोदाहरण स्पष्ट करा, आणि तिसरा प्रश्न आहे पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षणाचा आढावा तुमच्या शब्दात घ्या किंवा सोदाहरण स्पष्ट करा। अशा पद्धतीचे 3 घटक या प्रकारामध्ये महत्त्वाचे आहेत। या 3 घटकासाठीच आपल्याला जवळपास 15 दिवस द्यावे लागलेले आहेत। अत्याधुनिक शैक्षणिक तंत्र माध्यमाच्या सहाय्याने, ठीक आहे। प्रत्यक्ष वर्गामध्ये आपल्याला
जे आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये येऊन ज्या पद्धतीने आपण ज्ञान ग्रहण करतो, ज्या पद्धतीने आपण अध्यापन करतो, ते अध्यापन आणि अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेलं अध्यापन यामध्ये थोडा फरक आहे, याची मला जाणीव आहे. तरी पण आपला पर्याय नाही, कारण सध्या तरी हाच पर्याय सक्षम पर्याय आहे. या घटकाच्या अनुषंगाने, या प्रकरणाच्या अनुषंगाने, या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने काही जर प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर आपल्या ग्रुपवर बिनधास्त तुम्ही विचारू शकता. कसं विचारावं, सर काय म्हणतात, काय म्हणतील, अजिबात नाही. मी तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच आहे मी, बस बाकी काहीच नाही. कधी आणि केव्हाही प्रश्न विचारू शकता तुम्ही. तुमच्यासाठी मी पूर्ण वेळ उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत चला. मुलांनो, पाहता पाहता आपलं एक प्रकरण संपण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. एक प्रकरण आपलं जवळजवळ संपत आलेलं आहे. मुलांनो, तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे, तुम्ही सुरू केलेला आहे का नाही, का आणखी सुरू करायचं आहे, का मध्यापर्यंत आलेला आहात, का नुकतं सुरू केलेलं आहात, हे मला काय माहीत नाही. त्यामुळे आता तुम्हाला कोणी सांगणार नाही. आता एरवी बऱ्याच वेळेस विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात येण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगतात. मला ही अडचण आहे, मला ते अडचण आहे, काही कारणं सांगतात. म्हणा तुम्ही वास्तविक पाहता घरून काही अडचण नसेल, पण स्वतःची अडचण सांगता विद्यार्थी. मला हे काम आहे, ते काम आहे. आता मला सांगा, शिक्षण महत्त्वाचं आहे, डिग्रीचा शेवटचा वर्ष महत्त्वाचा आहे, की तुमची वैयक्तिक काम महत्त्वाची आहेत? तिकडे काही करत नाही मुलांना तुम्ही. ठीक आहे, काही हरकत नाही, अडचण येत नाही, ठीक आहे. आता परिस्थिती अशी उद्भवलेली, अशी निर्माण झालेली आहे की तुम्ही महाविद्यालयात येऊ शकत नाही. महाविद्यालय तुमच्या घरी आहे, महाविद्यालय तुमच्या जवळ आहे, महाविद्यालय तुमच्या मनामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. मुलांनो, आता काय अडचण आहे? आता अजिबात अडचण नाही. ठीक आहे, मी अडचणी समजू शकतो काही, फक्त कोणाची? विद्यार्थिनीच्या अडचणी समजू शकतो. ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या विद्यार्थिनी भगिनी आहेत, कारण त्यांच्या मर्यादा मी समजून घेऊ शकतो, पण मुलांच्या मर्यादा मी समजून घेऊ शकत नाही. आपल्या ग्रुपवर मुलापेक्षा, विद्यार्थ्यापेक्षा विद्यार्थिनीच दररोज अपडेट आहेत. त्यांची उपस्थिती 100% म्हणायला काही हरकत नाही. ते दररोज व्हिडिओ ऐकतात, पाहतात, लिहून घेतात, प्रश्नसुद्धा विचारतात. म्हणून विद्यार्थी भगिनींना माझी नम्र विनंती आहे, ही संधी तुमच्यासाठी खूप सोनं होऊन आलेली आहे. तर सर्वांसाठीच. की मुलं स्वैरवैर फिरतात. कृपा करून सर्वांनाच नम्र विनंती करतो, कुठेही फिरू नका बाहेर, कामाशिवाय बाहेर जाऊ नका. जर फारच निकडीचा असेल, गरजेचा असेल, अपरिहार्य असेल, कंपल्सरी असेल, अशाच वेळी जा. तेही सुरक्षितपणे जा. काळजी घ्या आरोग्याची, स्वतःची, कुटुंबाची, सर्वांची. आणि हे सांभाळत का जास्त वेळ मित्रामध्ये घालू नका, मंदिरावर घालू नका, चावडीवर देऊ नका, वेळ कुठेही देऊ नका, आणि मोकार फिरू नका. चांगली संधी आले, स्वतःची काळजी घ्या आणि सर्व आईवडिलांची घ्या आणि स्वतःचा अभ्यास करा. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहात, कारण तुम्हाला 2 वर्ष, तुम्ही जे 2 वर्ष तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात, त्या उत्तीर्णतेच्या, त्या पासच्या जोरावर तुम्ही BA थर्ड इयरच्या वर्गामध्ये उभं टाकू नका मुलांनो. कारण ही डिग्री फार महत्त्वाची आहे, हा वर्ष फार महत्त्वाचा आहे, हे सेमेस्टर फार महत्त्वाचं आहे. काही गोष्टी भागून गेल्या असतील फर्स्ट इयर सेकंड इयरला, या वर्गामध्ये भागणार नाहीत. तुमच्याकडे शेवटच्या वर्षात विद्यार्थी म्हणून तुमच्या सजगपणे प्रत्येक प्राध्यापक पाहतो, पेपर काढणारा, पेपर तपासणारा. त्यामुळे ही संधी चांगली संधी आहे. या संधीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि करणार नाहीत अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आज या पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षणाचा आपण
विचार करणार आहोत. आता पाश्चात्यांनी काय कोणकोणती काव्यलक्षणे सांगितली? पौरात्यांनी 6 काव्यलक्षणे सांगितलेली आहे. तसंच पाश्चात्यांनी सुद्धा 6 काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत. मुलांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे बरं का. काहीतरी गप्पा, वायफळ चर्चा, काहीतरी लिहायचं रद्दी लिहून तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. मुद्देसूद, टू द पॉइंट, मोजकस, तंतोतंत, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त तुमच्या उत्तरातून आशय व्यक्त झाला पाहिजे. पहिल्यांदा प्रश्न समजत नाही थर्ड इयरच्या मुलांना. त्यामुळे दररोज रेग्युलर तुम्ही व्हिडिओज ऐकत असाल, लिहून घेत असाल, माझी चर्चा ऐकत असाल, निश्चितपणे तुम्हाला 100%. आणि ही जी अभ्यासपत्रिका आहे मुलांनो, ही अभ्यासपत्रिका समजली तर फार सोपी आहे, फार सोपी आहे फार. आणि नाही समजली तर फार मोठी अभ्यासपत्रिका आहे. या अभ्यासपत्रिकेमध्ये मार्क पडले, गुण जर पडले तर 4 पैकीच्या पैकी गुण पडतात मुलांना. 40 पैकी 40 पडतात. ही 40 मार्काची अभ्यासपत्रिका आहे आणि 35 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. असा एकूण 75 गुणाचा पेपर आहे. पडले मार्क तर 40 पैकी 40च पडतात, नाही पडले तर फार खालीच घेऊन जातात, खालीच. कारण हा जो पेपर आहे संस्कृतावर बराच आधारित आहे. याला समजून घेऊन पाठांतर लागतं मुलांना. समजून घेऊन पाठांतर केलात, सराव केलात, प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतात मुलांना. आणि या कोरोनाच्या महामारीमुळे तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत अध्यापन पोहोचत आहे. एकदम प्रभावी इफेक्टिव्ह अभ्यासक्रम पोहोचत आहे, अध्यापन पोहोचत आहे मुलांना. अशा पद्धतीने वर्गात थोड्याफार प्रमाणात प्राध्यापक शिकवतात, पण आता त्या पर्याय राहिलेला आहे. ठीक आहे. पौरात्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षण आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिलं काव्यलक्षण आहे भावना नावाचं काव्यलक्षण आहे. इंग्रजीमध्ये जरी ही पाश्चात्य काव्यलक्षण जरी असलं, पाश्चात्य अभ्यासकांनी हा काव्यलक्षणाचा विचार जरी मांडलेला असला तरी आपल्याला हा पेपर मराठीत लिहायचा आहे मुलांनो. असं फार काही हे करून घेऊ नका. आणि म्हणूनच पहिलं काव्यलक्षण आहे पाश्चात्यांचं भावना. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इमोशनल. आता ही भावना हे जे काव्यलक्षण आहे पौरात्यांच्या काव्यामध्ये सुद्धा आहे. त्यांनी मुद्दाम फक्त काव्यलक्षण मांडलेलं नाही. तुम्ही कादंबरी पहा, कथा वाचा, कादंबरी वाचा. एखाद्या कादंबरीचं रूपांतर चित्रपटामध्ये केलं जातं. एखाद्या नाटकाचं रूपांतर चित्रपटात केलं जातं. एखाद्या कथेचं रूपांतर चित्रपटात केलं जातं मुलांना. तर नटरंग नावाची कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखक आनंद यादव आहेत. नटरंग या कादंबरीचं रूपांतर पटकथेत झालेलं आहे, चित्रपटाच्या पटकथेत झालेलं आहे. नटरंग नावाचा चित्रपट आलेला आहे. अशी अनेक कथा, कादंबऱ्या. दुसरे उदाहरण आपल्याला सांगता येईल, नटसम्राट नावाचं नाटक आहे. त्या नाटकाचे लेखक कुसुमाग्रज आहेत. विष्णू वामन शिरवाडकर, त्यांना कुसुमाग्रज असं म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर यांचं नटसम्राट नावाचं नाटक आहे. आणि त्या नाटकाचं चित्रपटात रूपांतर झालेलं आहे. बरेच विद्यार्थी तुम्ही नटसम्राट चित्रपट पाहिला असेल. पाहिल्यानंतर अक्षरशः आपण इमोशनल होतो, भावनिक होतो आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. त्या चित्रपटातली घटना, चित्रपटातला आशय, चित्रपटातलं कथानक सगळं आपल्या मनाशी असं एकजीव झालेलं असतं. त्या चित्रपटाची थीम आपल्याला पटलेली असते, भावलेली असते, रुचलेली असते, म्हणून आपण इमोशनल होत असतो मुलांनो. म्हणून पौरात्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षणामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये भावना ही सर्वत्र दडलेली आहे. भावनेशिवाय वाङ्मयाची निर्मितीच होऊ शकत नाही. तसं पाश्चात्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षणात सुद्धा इंग्रजी भाषा ही पाश्चात्यांची आहे, जर्मन भाषा जर्मनची आहे, फ्रेंच आहे,
पोर्तुगाल आहे, वेगवेगळे ज्या वेगवेगळे जपानी भाषा आहे, चायनीज भाषा आहे, ही पाश्चात्य भाषेतलं वाङ्मय, त्या भाषेत सुद्धा भावना हा घटक आहे. आणि म्हणून भावना हा काव्याचा आत्मा आहे. कारण आपली जो कोणी लिहिणार आहे, जपानी भाषेत असेल, चायनी भाषेत असेल, कन्नड भाषेत असेल, वेगवेगळ्या भाषेत असेल, तेलुगू भाषेत असेल, ही माणसं तेलुगू कन्नड ही आपल्या देशातली झाली. हा जो विचार आहे हा पाश्चात्यांच्या बाहेरच्या देशातला. आणि म्हणून प्रत्येक पाश्चात्यांच्या काव्यामध्ये, साहित्यामध्ये भावना हा घटक आहे. कारण भावनेशिवाय भारतीय काव्य असेल किंवा पाश्चात्य काव्य असेल, भावनेशिवाय काव्य तयार होऊ शकत नाही. म्हणून भावना काव्याचा काय आहे? आत्मा आहे. भावनेशिवाय काव्याची निर्मिती, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता निर्माण होऊ शकत नाही. याला इंग्रजीमध्ये इमोशनल एलिमेंट म्हणतात. भावनेचा घटक हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भावना असते. महाविद्यालयाविषयी आपली भावना, प्राध्यापकाविषयी आपली भावना, गावाविषयी आपली भावना, आई वडिलांविषयी आपली भावना, शेतीविषयी आपली भावना जर चांगली असेल तर ते क्षेत्र चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम होऊ शकतं. शेतामध्ये आपण किती जीव ओततो, शेताविषयी आपली आपुलकी किती आहे, तर शेत चांगलं फुलवू शकेल. अभ्यासाविषयी आपली जर भावना चांगली असेल, अभ्यासातून मन लावून जर केला तर चांगले मार्क पडतात. आणि तळ्यात आणि मळ्यात जर तुम्ही करण्याचा जर प्रयत्न केलात, पाहू की नको, बघू की नको, ऐकू की नको, लिहून घेऊ की नको, अभ्यास करू की नको, आज करू उद्या करू, जर अशा प्रकारची तुमची जर भावना असेल तर वाङ्मय किंवा साहित्य त्यामध्ये भावनाच येणार नाही. साधं उदाहरण, स्वयंपाकाचं उदाहरण घ्या ना तुम्ही. स्वयंपाकामध्ये सुद्धा तुमचा रस पाहिजे, आवड पाहिजे, तीच भावना आहे. जर असेल तर स्वयंपाक चांगला होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आणि म्हणूनच भावना हे काव्यलक्षण पौरात्याप्रमाणेच पाश्चात्यांनी सुद्धा मांडलेलं आहे. आणि हे जे काव्यलक्षण आहे पौरात्यांनी सांगितलेलं, हे काव्याचं निर्विवाद सत्य आहे, त्रिकालाबाधी सत्य. आज उद्या भविष्यामध्ये हे काव्यलक्षण नष्ट होणार नाही. कोणाला जरी विचारलात साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये भावना असते का, होच म्हणणार कोणी, डोळे झापून होच. कोणाला विचारा, आडेने माणसाला सुद्धा विचारा. कारण त्याशिवाय साहित्य वाचलं जाणार नाही ना, कोणी वाचू शकणार नाही. ज्या साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये समजा इमोशनलता नसेल, भावना नसेल, कोणी हातात सुद्धा काय, कोणी विचारणार सुद्धा नाही. त्यामुळे भावना हा फार महत्त्वाचा घटक आहे. जसं आपल्यामध्ये प्रेम असावं लागतं, आपुलकी जिव्हाळा असावा लागतो, तर माणसं आपल्या जवळ येतात. तसं साहित्यामध्ये सुद्धा भावना नावाचा घटक असेल तर लोक त्या पुस्तकाला हात लावतात, अन्यथा हात सुद्धा कोणी लावत नाही. म्हणून गणित आहे, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि SST सोशल स्टडीज, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यांच्यामध्ये भावना वगैरे काही नसते. म्हणून सोशल सायन्सपेक्षा लोक लिटरेचरकडे जास्त वळतात. कारण लिटरेचरमध्ये महत्त्वाचा घटक आहे, भावना नावाचा घटक आहे. या भावना या काव्यलक्षणाच्या संदर्भामध्ये केबल नावाचा अभ्यासक, तुम्हाला व्याख्या पाठवून दिली आहे इंग्रजी पाश्चात्य. केबल नावाचा अभ्यासक म्हणतो, पोएट्री इज द लँग्वेज ऑफ द फिलिंग्स. काव्य भाषेतला महत्त्वपूर्ण आत्मा आहे भावनेचा. भावना ही काव्याची महत्त्वपूर्ण आत्मा आहे. भावना हा काव्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पोएट्री इज द लँग्वेज ऑफ द फिलिंग्स. लँग्वेज म्हटल्यानंतर फिलिंग्स येणार. फिलिंग्स काय आहेत? फिलिंग्स जर नसतील ते शास्त्र होऊ शकतं, आणि फिलिंग जर असतील तर काव्य होऊ शकतं, वाङ्मय होऊ शकतं. अशा प्रकारचा फरक शास्त्रामध्ये आणि वाङ्मयामध्ये आहे. कारण फिलिंग्स महत्त्वाचे आहेत. आपण माणसं आहोत.
संवेदना आहे, जाणीव आहे. म्हणून आपण एखादी घटना घडली की आपण टचपणे आपल्या मनातून आपल्या डोळ्यातून पाणी गळतं. आणि पहा, जे निर्जीव आहे त्यांच्या गळणार नाही ते, कारण ते सायन्सची माणसं असतात, दगडाचा अभ्यास वगैरे वगैरे करणारे माणसं. दुसरा अभ्यासक आहे रस्किन नावाचा अभ्यासक. तो म्हणतो द सजेशन बाय द इमॅजिनेशन अँड इमोशनल. पहा, म्हणून कोणत्याही वाङ्मयामध्ये, ते वाङ्मय पौरात्य असो की पाश्चिमात्य असो, त्या वाङ्मयामध्ये पहा भावनेचा आणि कल्पनेचा वर्षाव असतोच. कारण कोणतंही जर साहित्य जर निर्माण झालं, लिहिलं गेलं, तर ते लिहिणारा कोणीतरी व्यक्ती आहे, तो माणूस आहे, त्याला मन आहे, त्याला हृदय आहे आणि त्याला भावना आहे. सहृदय भावनेसह साहित्याची निर्मिती झालेली असते. म्हणून अशा प्रकारचं पाश्चात्याने काव्यलक्षण मांडलेलं आहे. उर्वरित बाकीची काव्यलक्षणे, पाश्चात्याने सांगितले काव्यलक्षण, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद. आज फक्त एकच भावना नावाचं पाश्चात्याने सांगितलं काव्यलक्षणाचा आपण विचार केलेला आहे.